त्रिशूल डमरू हाती संगे नाचे पार्वती त्रिशूल डमरू हाती संगे नाचे पार्वती अमृतुला बेलाची अमृतुला बेलाची तेरा जमानाचे मांडीवर बसला गणपती मोदक घेऊन हाती मांडीवर गणपती लाडू हाती आवडतुला बेलाची आवडतुला बेलाची बेलाच्या पानाची डोक्यावर चंद्राची कोर डोक्यावर चंद्राची कोर कंठी शोभे नागेश्वर दास म्हणे त्रिपुरारी दास म्हणे त्रिपुरारी हरी कृपा भक्तावरी शंकराच्या विवाहासाठी कामदेवाला त्या ठिकाणी त्यांनी पाठवलं की बाबा तुम्ही त्या ठिकाणी जा आणि शिवाच्या मनामध्ये विवाहाविषयी तुम्ही काहीतरी जागृत करा किंवा त्यांना विवाह करण्याची इच्छा व्हावी असं तुम्ही त्यांना सांगा. तर कामदेव त्या ठिकाणी गेले. कामदेवाने शंकरावर नाना प्रकारचे कामास्त्र त्या ठिकाणी टाकले पण ते काही त्याचा उपयोग होईना. शेवटी ब्रह्मा आणि विष्णू मध्ये चर्चा झाली की बाबा काय करावं यांना तर आपल्याला येणं प्रकारे विवाहासाठी तयार करायचंय. हे दोघ जण त्या ठिकाणी गेले. दोघ जण त्या ठिकाणी गेले. शिव त्या ठिकाणी उपासना करीत होते आणि हे केल्याच्या नंतर त्यांना आनंद झाला. छान वाढला आणि त्यांनी सांगितलं की बाबा हे केशवा काल आपण 2 नावं पाहिली. त्याच्यानंतर मधुसूदन असे शिवाने त्यांना नाव दिलेले. शिव म्हणले ना
किंवा तुमचे वेगवेगळे नावं राहतील, त्यापैकी हे 2 नावं त्या ठिकाणी, या 2 नावाने त्यांनी हाका मारली की या केशवा या, मधुसूदन या, अशा प्रकारे त्यांनी त्यांची हाक मारली. आणि त्यांनी समजून सांगितले की जग कल्याणासाठी तुम्हाला विवाह करणं गरजेचंच. काही वेळेस असं होतं 40 पर्यंत लग्नच होत नाही. मग 40च्या नंतर लोकांनी विचारलं का हो लग्न का कर, नाही आपल्याला ब्रह्मचारीच राहायचं होतं, नाही आपल्याला काही लग्न करायचंच नव्हतं. ते घरचे लोक आपलं मागे लागले होते म्हणून मी आपलं जायचं म्हणे, पण ते आपल्याला लग्नच करायचं नव्हतं. आता घरच्या लोकांना सांगून मी सुद्धा थकून गेलो म्हणे, आता आपल्याला काय ब्रह्मचारीच राहायचं, आपल्याला सेवेत राहायचं. पण महादेवाने या दोघांचं सांगणं लगेच कबूल केलं. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही, पण कसं करता येईल म्हणे बाबा, काय कोण आहे, कोणाच्या विषयी तुम्ही सांगताय, अशा प्रकारे तुम्ही मला सगळं व्यवस्थित सांगा. समजून सांगण्यासाठी दोघही पती पत्नी त्या ठिकाणी, नारायण, लक्ष्मी, ब्रह्मदेव, सरस्वती हे सुद्धा त्या ठिकाणी गेले आणि त्यांना समजून सांगू लागले. तुमचा जो रुद्र अवतार जो आहे, त्या रुद्र अवताराशी आपल्याला सतीचं म्हणा किंवा पार्वती त्या ठिकाणी विवाह करायचा आहे आपला. अशा प्रकारे त्यांनी नाना प्रकारे त्यांना समजून सांगितलं. आणि इकडे दक्ष राजाला त्यांनी सांगितलं की तू एक चांगल्या प्रकारे तपश्चर्या कर आणि या तपश्चर्याच्या माध्यमातून तुला जी मुलगी संतती रूपामध्ये प्राप्त होईल, त्या मुलीचा विवाह आपल्याला रुद्रासोबत, म्हणजे शिवाचा जो अवतार आहे रुद्र, म्हणजे ब्रह्मदेवाच्या, आपण परवा पाहिले की ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीपासून रुद्राचा अवतार झालेला आहे, ते रुद्र स्वरूप म्हणजे महादेवाचा, त्याच्याशी त्या मुलीचा आपल्याला विवाह करायचा. अशा प्रकारे त्यांनी दक्ष राजाला सांगितलं, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. अशा प्रकारे सांगितल्याच्या नंतर अनेक वर्ष त्या दक्ष राजाने त्या ठिकाणी तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर कालिका देवी त्यांना, त्या कालिका देवीने त्यांना दृष्टांत दिला आणि ती त्या ठिकाणी अवतरित झाली, सिंहावर बसलेली होती. आणि ती त्या ठिकाणी अवतरित झाली. तिने म्हणले बाबा कशा करता तुम्ही माझी प्रार्थना केली, कशा करता तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं. मग देवी अवतरित झाल्याच्या नंतर दक्ष राजाने प्रार्थना केली, प्रसीद भगवत्यादे प्रसीद शिवरूपिणी प्रसीद भक्ते वरदे जगन्माते नमोस्तुते. अशा प्रकारे प्रार्थना केली की हे महामाये, हे जगदंबे, तू जर प्रसन्न झालेली असेल तर मला एक आशीर्वाद दे की ब्रह्मदेवाने मला एक मुलगी व्हावी. अशा प्रकारे त्यांनी माझ्या समोर प्रस्ताव टाकलेला आहे आणि तूच माझ्या पोटी मुलगी रूपामध्ये तू माझ्या पोटी जन्म घ्यावा. अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी देवीला शब्द मागितला. पुत्र वगैरे मला भरपूर झालेले आहेत, पण तुझ्यासारखीच श्रेष्ठ मुलगी जर मला झाली तर मग मी ती रुद्राला मला अर्पण करता येईल किंवा रुद्राला तिला देता येईल. अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, तू माझी मुलगी होऊन ये. तर मुलीची जीवनामध्ये किती गरज आहे ती ह्याच्यावर आपल्याला लक्षात येतं. कारण पुत्र प्राप्तीसाठी बरेच जण अनुष्ठान करतात, उपासना करतात, पण पूर्वकालापासून पुत्री व्हावी म्हणून दक्ष राजाने, म्हणजे क्वचितच अशी लोक पाहायला मिळतात, किंवा पुत्री संतती व्हावी अशा प्रकारे प्रार्थना करणारा हा दक्ष राजा. तर त्यांनी सांगितलं, आणि तुझं नाव हर मोहिनी असं आपण ठेवता येईल. म्हणजे हर म्हणजे काय, महादेव, आणि तू तुझ्या मोहिनीने म्हणजे तुझ्या सौंदर्याने रुद्राला तू तुझ्याकडे आपलंस करून घे, अशा रूपामध्ये तू त्या ठिकाणी ये. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि या दोघांनी सुद्धा नारायण आणि ब्रह्मदेव यांनी सुद्धा महादेवाला त्या ठिकाणी तयार केली किंवा तुम्ही विवाह निश्चित करा. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि ती देवी सुद्धा त्या ठिकाणी
पुत्री रूपामध्ये त्या ठिकाणी तुझ्या पत्नीच्या उदरामध्ये मी जन्म घेईल असं सांगून ती त्या ठिकाणी अदृश्य झाली. आणि दक्ष राजाची जी पत्नी होती, हरे नमः, रुद्र संहितायां द्वादशोऽध्याय गौडः. दक्ष राजापासून बरीचशी संतती त्या ठिकाणी निर्माण झाली. आता ही संतती उत्कृष्ट निर्मिती व्हावी, चांगली व्हावी याच्यासाठी वीरणा नावाची जी त्यांची पत्नी होती, वीरण असं तिचं नाव, त्या पत्नीशी त्यांनी त्या ठिकाणी सगळ्या देवतांनी सांगितलं की तुमच्या दोघांच्या मिलनातून ती पुत्री जन्माला येईल, असं तुम्ही काहीतरी करा. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि सुरुवातीला त्या वीरणी आणि दक्ष राजा यांच्या दोघांच्या मिलनातून हरियश्व असे आनंद प्रकारचे त्या ठिकाणी पुत्र त्यांच्या गर्भातून त्या ठिकाणी त्यांची उत्पत्ती झाली. आणि ब्रह्मदेवाने सांगितलेलंच होतं की तुम्ही संतती वाढवा आणि ह्या सगळीकडे सृष्टीमध्ये अशी संतती विनाशी म्हणजे जन्म घेणारी आणि नाश पावणारी अशी संतती तुम्ही त्या ठिकाणी निर्माण करा. अशा प्रकारे त्यांनी त्यांना सांगितलं. आणि सांगितल्याच्या नंतर मग काय केलं, त्यांचे जे पुत्र झाले होते म्हणजे त्या सगळ्या पुत्रांना मिळून त्यांनी हर यश्व असं नाव त्या ठिकाणी त्यांना ठेवलं. असं नाव ठेवल्याच्या नंतर त्यांना काय सांगितलं, त्यांना आदेश दिला की बाबा तुम्ही नारायण नावाचं जे पावन तीर्थ आहे त्या तीर्थावर जा तुम्ही आणि तपश्चर्या करा. आणि तपश्चर्याच्या नंतर तुम्ही नाना प्रकारची संतती तुम्हाला त्या ठिकाणी होईल अशा प्रकारे तुम्ही प्रयत्न करा. अशा प्रकारे त्यांना सांगितलं. ते तपश्चर्येसाठी गेले. पण नारद मुनी त्या ठिकाणी अवतरित झाले. त्यांना वाटलं याला एवढे पोरं झाले, आता याला एक एक दोन दोन जरी म्हणले तरी हे किती पोरं होती, सगळीकडे म्हणजे दक्ष राजाचंच राज्य राहील. म्हणून त्यांनी काय सांगितलं, अरे बाबा तुम्ही काही संतती उत्पत्तीसाठी थोडी तुमचा जन्म झालेला आहे, तुमचा जन्म झालेला आहे शिवाची उपासना करण्याकरता तुमचा जन्म झालेला आहे. अशा प्रकारे त्यांना नाना प्रकारे त्यांना समजून सांगितलं. आणि हरियश्व गण म्हणजे अशा वेळेस मुलं होते म्हणजे सगळ्यांचा जो मुलांचा समूह होता त्या समूहाचं नाव हरियश्व गण असं ठेवलेलं होतं. त्यांना सांगितलं आणि त्यांना सांगितल्याच्या नंतर काय केलं की बाबा त्यांचं मन पालटलं की बाबा नारद सांगतो ते बरोबर आहे, आपण काही नुसतं संतती उत्पन्न करायला किंवा संतती वाढवण्यासाठी या ठिकाणी आलेलं नाही, आपण काहीतरी शिव उपासनेच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी मिळवता येईल अशा प्रकारे त्यांनी त्या सांगितलं. आणि त्यांनी हा विषय सोडूनच दिला, विवाहाचा विषय सोडून दिला की नाही आपल्याला लग्नच नाही करायचं. म्हणून त्यांनी तपश्चर्येसाठी वेगळ्याच मार्गाने ते निघून गेले. हे समजलं दक्ष राजाला समजलं. त्याला खूप राग आला की बाबा हिने असं काय केलं. कालांतराने त्याला पुन्हा संतती उत्पन्न झाली आणि त्या मुलांचा जो समूह आहे त्या समूहाला शबल अश्व असं नाव त्यांनी त्या मुलांच्या समूहाला दिलं. कारण प्रत्येकाचं नाव इथे त्या ठिकाणी घेता घेता आपल्याला बराच वेळ चालला जाईल. म्हणून त्यांनी त्या समूहाचं त्या मुलांच्या नाव असं शबल अश्व. आता आपण जसं म्हणतो अमुक परिवार तमुक परिवार, मग ते प्रत्येकाच्या पोराचं काही आपण नाव घेत बसत नाही, तर तसं त्यांनी त्यांना शबलाश्व नाव दिलं. त्या ठिकाणी पुन्हा नेहमीप्रमाणे नारद त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्यांनी त्यांना सांगितलं बाबा तुमचं काही खरं नाही, तुम्ही काही आपलं ह्या नादी लागू नका. तुमच्या वडिलांनी पुष्कळशी संतती उत्पन्न केली, सगळ्या गोष्टी झाल्या, पण तुमचं काम काही हे नाही आणि तुम्ही ह्या नादी लागू नका. तुम्ही तुमचं आपलं ध्यान धारणा आणि तपश्चर्येच्या माध्यमात तुम्ही जा असं सांगून ते मुलं सुद्धा त्या ठिकाणून निघून गेले. आणि हे सगळं समजलं दक्ष राजाला समजलं आपल्याला संतती उत्पत्ती करण्यासाठी आपल्या वडिलांनी त्या ठिकाणी इथे पाठवलं आणि हा आपल्या मुलांना काहीतरी वेगळंच सांगू लागला. आणि मुलं आपले एक एक निघून चालले ना. मुलांना घडवणं संस्कार करणं हे फार अवघड आहे आणि ही वाढलेली संतती आपली हा त्यांना वेगळ्याच नादी लावू लागला. अशा प्रकारे त्याला वाईट वाटलं आणि त्यांनी नारदाला शाप दिला.
नारदाला शाप दिला किंवा तू एका ठिकाणी कधीच टिकणार नाही, तू सतत फिरत राहशील. आपण नारद पाहतो, घटक्यात इथे असतात, घटक्यात तिथे असतात. कलियुगात सुद्धा पुष्कळशे नारद आहेत किंवा या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात, इकडे काय चाललं तिकडे काय चाललं, याचं काहीतरी सांग त्याचं काहीतरी सांग, असे म्हणजे ते एका ठिकाणी टिकतच नाही. हा नारदाला दक्ष राजाचा म्हणजे शापच. आणि त्याला वाईट वाटले किंवा जर माझ्या मुलांना संतती झाली असती, अमुक झालं असतं तमुक झालं असतं, तर त्यांनी देवरून फेडलं असतं, ऋषीरून फेडलं असतं आणि पितृरून फेडलं असतं. आता आपली ही जी कथा चालू आहे, तर आग्रहाकर परिवारांचं जे पितृऋण आहे, ह्या कथेच्या माध्यमातून तो परिवार ते ऋण फेडण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करतोय. धार्मिक विधीत आपल्याकडून होतात, पण हा असा मोठा उपक्रम सहसा कोणी राबवत नाही. पण हा परिवार तो प्रयत्न करतोय की ह्या निमित्ताने आपलं पितृ ऋण फेडण्याचा तो परिवार प्रयत्न करतोय. कारण पुत्र असावा आणि तो पुढे आपल्या पितरांचं ऋण फेडण्यासाठी तो तयार असावा, अशा करता पुत्र संतती हवी असते की तो कालांतराने पुढे चालून आपल्या पितरांचं ऋण फेडण्याचा तो प्रयत्न करेल. तर त्याला वाईट वाटलं की बाबा आपल्या मुलांना त्यांनी असं हे केलं, आता पितृऋण फेडण्यासाठी आपल्याजवळ आता कोणीच राहिलं नाही आणि त्यांना त्याचं दुःख झालं. हरये नमः. रुद्र संहितायां त्रयोदशोऽध्यायः. दक्ष राजाला राग आला, दक्ष राजाने त्याला शाप दिला आणि त्याने सांगितलं की बाबा त्या ठिकाणी ब्रह्मदेव अवतरित झाले, मानसपुत्र आहेत दक्ष. दक्ष त्यांचे वडिलांनी सांत्वन केले किंवा तू काही चिडू नको, काही रागवू नको, हे सृष्टीचा नियम आहे, ह्या गोष्टी कमी जास्त प्रमाणात घडणारच आहे. तू नारदाविषयी तू काही राग मनामध्ये धरू नको, अशा प्रकारे त्याला समजूत घातली. आणि तुझ्या जीवनात मोठं कार्य आहे, त्या कार्याकडे आपल्याला जायचंय. पण मुलं निघून गेल्याच्या नंतर पित्यांना जे दुःख असतं त्याचा आपण खूप विचार करू शकत नाही, की खूप विचित्र ते दुःख असतं. मुलं निघून गेल्यावर त्याला खूप दुःख झालं आणि त्या भावनेमध्ये ते काहीच त्यांच्या लक्षात राहीना, काहीच उमजन, अशा प्रकारची त्यांची मनस्थिती झाली. ब्रह्मदेवाने त्यांना समजून सांगितलं की तुमच्या गर्भातून सतीचा म्हणजे पार्वती स्वरूप जे आहे, त्या मुलीची तुमच्या गर्भातून तुमच्या पत्नीच्या उत्पत्ती व्हायची आहे, तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या, तुम्ही हे सोडून द्या जे झालं ते. त्यानंतर त्यांना अनेक मुली झाल्या. त्या मुलींच्या वेगवेगळ्या ऋषींशी त्यांनी विवाह करून दिला. धर्माला त्यांनी 10 मुली दिल्या, 13 मुली कश्यप ऋषींना दिल्या आणि 27 मुली ज्या आहेत त्या चंद्र देवतेला दिल्या. त्या आपण पाहिलेच. अंगिरा ऋषींना, कृष्वाश्वको ऋषींना त्यांनी त्यांच्या मुली दिल्या. तारक्ष नावाचा जो ऋषी होता त्याला त्यांनी मुली दिल्या. आणि काही ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की ही सती जी आहे ही खूप सगळ्यात मोठी, काही कथांमध्ये असा उल्लेख आहे की ती मधली होती आणि काही कथांमध्ये असा उल्लेख आहे की ती सगळ्यात लहान होती. अशा प्रकारे जगदंबिकेचं त्यांनी ध्यान केलं. त्यांनी जगदंबीला सांगितलं की बाबा तू आता हे आम्ही इथपर्यंत तर करत आलो, पण तू का हे करीत नाही. तर अशा प्रकारे त्यांनी जगदंबिकेचं ध्यान केलं आणि जगदंबिका त्यांच्या त्या गर्भामध्ये, त्या ठिकाणी मी तुझ्या पत्नीच्या गर्भामध्ये प्रवेश करील, अशा प्रकारे त्यांनी त्या दक्ष राजाला त्या ठिकाणी अवतरित होऊन सांगितलं. आणि तिचा गर्भ दिवसेंदिवस वाढायला लागला आणि देवगर्भच त्या ठिकाणी होतोय म्हणल्यावर तो एक आनंद वेगळाच होता. आणि त्या आनंदामध्ये ती विभोर होऊन जगदंबेचे नेहमी निरंतर नामस्मरण त्या ठिकाणी ती करायला लागली आणि तिचा दिवसेंदिवस तो गर्भ वाढायला लागला आणि देवतेचा आशीर्वाद त्या ठिकाणी तिला मिळत गेला. नमन नमन जगदंबाये, नमन नमन जगदंबाये,
प्रकारे त्या ठिकाणी जगदंबा प्रकट झाली आणि तिने सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका. आणि दिवसेंदिवस त्या ठिकाणी वीरणी जी होती तिचा गर्भ त्या ठिकाणी वाढत चालला. सगळा आनंद जिकडे तिकडे, कारण साक्षात जगदंबा त्या ठिकाणी अवतरित होणार होती. पुंसवन नावाचा एक संस्कार आहे, तो संस्कार त्या ठिकाणी त्यांनी केला. त्या संस्काराच्या माध्यमातून गर्भ व्यवस्थित वाढावा, व्यवस्थित त्या गर्भाची वाढ व्हावी, अशा प्रकारे तो संस्कार आहे. स्त्रीच्या नाकामध्ये त्यावेळेला 6व्या किंवा 8व्या महिन्यामध्ये स्त्रीच्या नाकामध्ये दुर्वाचा रस हा सोडला जातो. कारण त्यावेळेला गर्भवती स्त्री असताना तिच्या शरीराची उष्णता ही खूप वाढत असते आणि ती शरीराची उष्णता वाढवू नये म्हणून तिच्या नाकामध्ये तो दुर्वाचा रस सोडला जातो. आणि या दुर्वाच्या रसाच्या माध्यमातून काय होतं, तिचा गर्भ जो आहे तो शीतल राहावा, शांत राहावा आणि तिच्या शरीराची उष्णता वाढू नये म्हणून हा पुंसवन नावाचा संस्कार त्या ठिकाणी त्यांनी वीरणा जी दक्षाची पत्नी होती तिच्यावर हा संस्कार केला. दिवस भरत गेले, आनंद होता आणि कालांतराने त्या गर्भातून ती मुलगी त्या ठिकाणी तिची उत्पत्ती झाली. ही देवी स्वरूप होती. जगदंबा माता की जय. आकाशातून पुष्पवृष्टी झाली आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी जय जयकार केला, आनंद झाला. आता जन्माला मनुष्याच्या आल्याच्या नंतर त्यांना ते सगळे खेळ करणं गरजेचं आहे. बाळ रडलं नाही किंवा काही झालं नाही म्हणजे मग थोडस मनामध्ये शंका कुशंका अशा प्रकारे, तर ते सगळं पाहून ती सुद्धा रुदन करायला लागली, म्हणजे रडायला लागली आणि बाललीला त्या ठिकाणी तिच्या सुरुवात झाल्या. आणि जसं कलेने चंद्र वाढत जातो तसं तसं तिचं वय वाढत चाललं आणि सगळ्या ऋषीमुनींना त्या ठिकाणी त्यांनी दान धर्म त्या ठिकाणी केला आणि तिचं नाव उमा असं त्या ठिकाणी त्यांनी उमा असं नाव ठेवलं गेलं. नियमित तिची ती वाढ होत चालली आणि मुळातच तिथं जन्मच तिच्यासाठी होता की बाबा आपल्याला शिवाची उपासना करायची, शिवाला आपल्याला पती म्हणून स्वीकार करायचा आहे असं तिच्या मुळातच तिची ती हे असल्यामुळं नाना प्रकारे शंकराचे चित्र काढणे, शिवाची मूर्ती तयार करणे, शिवाची उपासना करणे, अशा प्रकारे तिच्या मनामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी तिच्या येऊ लागल्या. पार्वतीचं बालपण संपत गेलं आणि ती युवा अवस्थेकडे त्या ठिकाणी जाऊ लागली. युवा अवस्थेकडे जात असताना शिव उपासना सुद्धा तिची सतत चालू होती आणि मुलगी जशी जशी मोठी होत चालते तशी वडिलांना आईला सुद्धा तिची चिंता असते किंवा लवकरात लवकरीचा विवाह व्हावा म्हणून त्या ठिकाणी ती चिंतेत असते. आई नाना प्रकारचे संस्कार तिच्यावर करण्याचा प्रयत्न करत असते. तुला स्वयंपाक आला पाहिजे, अमुक आलं पाहिजे, तमुक आलं पाहिजे, हे आलं पाहिजे, ते आलं पाहिजे. वडील बिचारे आर्थिक त्या नियोजन करण्यामध्येच ते तसेच असतात किंवा काहीतरी जुळवाजुळव करून ठेवावं अशा प्रकारे त्यांच्या डोक्यात ते विचार असतात. नियमित तिची उपासना चालू केली. उपासना चालू केल्याच्या नंतर आपण 12 मासाचं फळ आपण कथेमध्ये ऐकलं किंवा काय काय फळ आपल्याला त्या ठिकाणी मिळत चालतं अशा प्रकारे आपण ते फळ ऐकलं. तर पहिल्या महिन्यापासून मराठीचा जो महिना आहे त्या महिन्यापासून तिने हे अश्विन महिन्यापासून तिने उपासना त्या ठिकाणी चालू केली. प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशी अशा तिथीला तिने नाना प्रकारची उपासना चालू केली. भगवंताला गुळ भात अशा प्रकारचं तिने नैवेद्य त्या ठिकाणी भगवंताला ते अर्पण करू लागले. त्याच्यानंतर कार्तिक मासामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चतुर्दशीला तिने शिवाचा श्रृंगार त्या ठिकाणी करून शिवाला तिने प्रसाद अर्पण त्या ठिकाणी ती करू लागली. खीर तिने अर्पण करावी. मार्गशीर्ष महिन्यामध्ये कृष्णाष्टमीला तीळ आणि जव यांच्यापासून तयार झालेला भात ती त्या ठिकाणी अर्पण करू लागली. पौष मासामध्ये सप्तमी जी येते त्या सप्तमीला रात्रभर जागरण करून तिने शिव उपासना करावी. शिवरात्रीचा आपण ऐकतोय की बाबा शिवरात्रीला आपण जागरण करून शिवाची उपासना करतो, तसं तिने पौष मास मध्ये
रात्रभर जागरण करून तिने शिवाची उपासना केली आणि प्रातःकाळी म्हणजे सकाळी सकाळी तिने खिचडीचा नैवेद्य त्या ठिकाणी परमेश्वराला अर्पण करावं. माघ मासाची पौर्णिमा जी आहे त्या पौर्णिमेमध्ये तिने रात्रभर जागरण करून नदीमध्ये त्या ठिकाणी तिने स्नान करावं आणि ओल्या वस्त्रानेच तिने शिवाचे पूजन त्या ठिकाणी करावं. फाल्गुन मासामध्ये कृष्ण पक्षीच्या चतुर्दशी रात्रभर जागरण करून चारी प्रहर जे असतात त्या चारी प्रहरांची तिने वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी शिवाची पूजा करावी आणि शिवाचा आशीर्वाद त्या ठिकाणी ती वेगवेगळ्या प्रकारे मिळवून घेऊ लागली. चैत्र मासामध्ये शुक्ल पक्षातली चतुर्दशी जी आहे तर दिवस रात्र तिने त्या ठिकाणी शिवाचं स्मरण केलं. आणि दवना म्हणून एक प्रकार आहे त्या तिकडे खंडोबाच्या तिथे वाहण्यात आपल्या इकडच्या भागात नाही तो, पण खंडोबाला आवर्जून तो वाहतात. म्हणजे शिवाचं स्वरूप आहे खंडोबा मल्हारी माळसाका. तर तो दवना म्हणून जो प्रकार आहे तर ते दवना वनस्पती त्या ठिकाणी त्यांनी शिवाला वाहिली. वैशाख मासाच्या तृतीयेला म्हणजे तिळाचाच आहार करून ती त्या ठिकाणी राहू लागली. तीळ त्या ठिकाणी तिने घेतले. जव आणि भात याचा नैवेद्य तिने त्या ठिकाणी दिला. ज्येष्ठ पौर्णिमेला रात्रभर जागरण करून सुंदर प्रकारे आपले शृंगार करून त्या ठिकाणी देवतेचे त्या ठिकाणी पूजन केले. देवतेला सुंदर प्रकारचा शृंगार त्या ठिकाणी केला. आषाढ महिन्याच्या शुक्ल चतुर्दशीला काळे वस्त्र घालून तिने शिवाचे पूजन केले. त्याच्यानंतर श्रावण मासातल्या शुक्ल पक्षातील अष्टमी जी आहे, अष्टमी आणि चतुर्दशी यांना काय केलं त्यांनी परमेश्वराला यज्ञोपवीत अर्पण केलं. यज्ञोपवीत म्हणजे जानवे. भाद्रपद मासातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला नाना प्रकारचे फुलं परमेश्वराला अर्पण केले. आपण मागच्या कालच्या कथेत पाहिले किंवा कोणचे फुलं देवाला चालतात कोणचे नाही चालत, अशा प्रकारचे त्यांनी ते फुलं वाहिली. काही काळ त्यांनी पाण्याचाच नुसता आहार घेऊन तिने बराचसा कालावधी तिने व्यतीत केला. अन्नाचा त्याग केला, पण त्याच अन्नाचा नैवेद्य त्या ठिकाणी तिने दाखवला. अशा प्रकारे तिने नाना प्रकारचं व्रत त्या ठिकाणी केले. या व्रताला काय म्हणतात, नंदा नावाचं हे व्रत आहे. किंवा प्रत्येक महिन्याला तुम्ही अशा प्रकारची ती उपासना शिवाची जरी केली तर या व्रताला नंदा नावाचं व्रत असं ह्या व्रताला असं म्हणतात. अनन्य भावाने ती परमेश्वराला शरण जायची, हे सगळं कार्य करायचं. कार्य झाल्याच्या नंतर तपश्चर्या करायची, जप करायची, नामस्मरण करायचे. अशा प्रकारे तिचं कार्य त्या ठिकाणी चालू होत. आणि शिवाची तपश्चर्या त्या ठिकाणी पार्वतीची तपश्चर्या इतकी गेली की काय करावं देवतेला हे समजना. देवता आनंदित झाली किंवा चला आपल्या कार्यासाठी आपण पुढे निघत चाललो. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी ते तपश्चर्या ती वाढत गेली आणि देवतेला सुद्धा आनंद झाला. एखादी गोष्ट म्हणजे काय आपण कधी पाहिलेली नसते किंवा काही एखाद्या गोष्टीविषयी जर आपल्याला उत्सुकता असली तर आपण ती गोष्ट पाहण्यासाठी त्या ठिकाणी जातो. अशा प्रकारे सगळे देवता त्या ठिकाणी अवतरित झाले. त्या देवतेने तिची तपश्चर्या पाहण्यासाठी ते त्या ठिकाणी आले आणि सगळा आनंद झाला. लक्ष्मीच्या बरोबर वासुदेव त्या ठिकाणी आले, ब्रह्मदेवाच्या सोबत त्या ठिकाणी सरस्वती आली. अशा प्रकारे त्या ठिकाणी ते येऊ लागले आणि खूप आनंद त्या ठिकाणी त्यांना झाला. आणि आनंद झाल्याच्या नंतर सगळे देव ती तपश्चर्या पाहत 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 त्याच्यामध्ये इतके मग्न होऊन गेले की सगळंच ते भान त्या ठिकाणी ते विसरून गेले. इति श्री रुद्र संहितायां पंचदशोऽध्याय. हरे नमः.
कृतार्थ करण्या जन्म आपुला नित्य भजा गुरुवरा स्मरा हो दिगंबरा ईश्वरा स्मरा हो दिगंबरा ईश्वरा कृतार्थ करण्या जन्म आपुला कृतार्थ करण्या जन्म आपुला नित्य भला गुरुवरा स्मरा हो दिगंबरा ईश्वरा स्मरा हो दिगंबरा ईश्वरा गुरुपदाला करिता वंदन संसाराचे तुटती बंधन गुरुपदाला करिता वंदन संसाराचे तुटती बंधन सदैव स्मरुनी दत्तपदाला सदैव स्मरुनी दत्तपदाला ताप भवाचा स्मरा हो दिगंबरा ईश्वरा स्मरा हो दिगंबरा ईश्वरा स्मरा हो दिगंबरा ईश्वरा जिथे भक्तीने प्रभूचे गायन तिथे मिळाले अत्री नंदन जिथे भक्तीने प्रभूचे गायन तिथे मिळाले अत्री नंदन नामामृत हे सदैव सेवून नामामृत हे अखंड सेवून जीवाला उधरा स्मरा हो दिगंबरा ईश्वरा स्मरा हो दिगंबरा ईश्वरा स्मरा हो दिगंबरा ईश्वरा ज्ञान भक्तीच्या उजळून ज्योती ज्ञान भक्तीच्या नामाची गात आरती गुरुनामाची गात आरती सद्भावाच्या भाव फुलानी सद्भावाच्या भाव फुलानी पूजन गुरुचे करा स्मरा हो दिगंबरा ईश्वरा स्मरा हो दिगंबरा ईश्वरा जन्म आपुला उदात करण्या जन्म आपुला नित्य भजा गुरुवरा स्मरा हो दिगंबरा ईश्वरा स्मरा हो दिगंबरा ईश्वरा स्मरा हो दिगंबरा ईश्वरा अवधूत चंद्र श्री गुरुदेव दत्त अशा प्रकारे त्या ठिकाणी नंदा नावाचं व्रत त्या ठिकाणी तिने चालू ठेवलं आणि नंदा नावाच्या व्रतामुळं त्या ठिकाणी सगळे देवता त्या ठिकाणी तिची तपश्चर्या पाहण्यात आली आणि सगळे देव त्या ठिकाणी मग पुन्हा शिवाजवळ गेले आणि शिवाला प्रार्थना करू लागले अनुरोध करू लागले की बाबा तुम्ही विवाहासाठी तयार व्हा आणि विवाहासाठी तुम्ही जर तयार झाले तर तुमच्या मुलांच्या हातून तुमच्या पत्नीच्या हातून पुष्कळशा राक्षसांचा विनाश आपल्याला करता येईल अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आणि हळूहळू त्या ठिकाणी ते तयार व्हायला लागले की बाबा ठीक आहे काय हरकत नाही आणि तुमचा प्रस्ताव मला सगळ्यांना मला मान्य आहे अशा प्रकारे त्यांनी ती विनंती मान्य केली
तुम्ही रुद्र रूपात माझ्या भ्रुकुटीमधून तुम्ही जन्म घेतलेला आहात, त्याच्यामुळे तुम्ही माझे पुत्र सुद्धा आहात, त्याच्यामुळे तुम्हाला माझं ऐकणं गरजेचंच असं त्या ठिकाणी ते त्यांना सांगू लागले. नाना प्रकारे त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला किंवा ठीक आहे, पण तुम्ही कोणची स्त्री आहे माझ्याशी विवाह करायला, काय आहे? तर त्यांनी सांगितलं तुम्हीच आधी सांगितलेले म्हणे, तुम्हीच पुन्हा काय प्रश्न मला विचारता, तुम्ही सांगितलेले कालिका जे स्वरूप जे आहे त्या स्वरूपासोबत माझं मी लग्न करीन. ज्यावेळेला तुम्ही मला ब्रह्मदेव म्हणाले मला सरस्वतीला तुम्ही माझ्याकडे सोपवलं, लक्ष्मीला नारायणाकडे सोपवलं आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा हाच काय प्रश्न मला विचारताय. अशा प्रकारे त्यांच्या दोघांचे बोलणं चालू असताना त्यांनी समजून सांगितलं. शिव सुद्धा स्मित हास्य करून त्या ठिकाणी विवाहासाठी तयारी त्यांनी दर्शवली. यो निवृत्ते सुमार्गस्थ स्वात्मा रामो निरंजनः अवधूत नुर्ज्ञानी स्वद्रष्टा कामवर्जितः अविकारी भोगी च सदा शुचिरमङ्गलः तस्य प्रयोजनं लोके किमिन्या किं वदाधुना. अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली. मग प्रत्येकाच्या अटी असतात किंवा मला लग्न करायचं, पण काहीतरी अटी प्रत्येकाच्या असतात. हे असं आहे का, ते तसं आहे का, मुलाकडे पाहायला गेल्यावर त्याचं घर आहे का, त्याचं दार आहे का, अमुक अमुक गाडी आहे का, तमुक तमुक तसं आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी करण्यामध्ये बराच वेळ जातो. मग मुलाच्याही काही अटी असतात, मुलीच्याही काही अटी असतात. तशा प्रकारे त्यांनी शिवानी सुद्धा पुष्कळशा अटी त्या ठिकाणी ठेवल्या किंवा माझं जे तेज आहे हे सहन करणारी कोणची स्त्री आहे किंवा कोणची मुलगी आहे ती माझं तेज सहन करू शकते आणि तिने इच्छारूप तिला नाना प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी धारण करता यावं अशी स्त्री मला पाहिजे. मी योगात आहे मग ती योगिनीच पाहिजे. म्हणजे मी ध्यानसक्त झालेलो आहे, तिने सुद्धा ध्यान धारणाच करावी. ज्या वेळेला मला काम इच्छेची इच्छा होईल त्यावेळेला सुद्धा तिची इच्छा, तिची पण तशीच इच्छा झाली पाहिजे. अशा प्रकारे ते नाना प्रकारचे प्रस्ताव त्यांच्या ठिकाणी ठेवू लागले. तिने माझ्या ह्या कार्यात बऱ्याच वेळेला घरातून निघताना आपण गडबडीत असतो किंवा निघतो, पत्नीने विचारलं का तू माझ्या याच्यात लक्ष देऊ नको, माझं मला पाहू दे, तू कशाला विनाकारण लक्ष घालते त्याच्यामध्ये, तुझं काम नाही ते, मला बाहेरचं पाहू दे काय असेल तसं. तसं शिवाने सुद्धा त्यावेळेला कबूल करून घेतलं की बाबा तिने अशी माझी जास्त चौकशी नाही केली पाहिजे, जास्त विचारपूस नाही केली पाहिजे किंवा तुम्ही ध्यान धारणेतच का बरं बसतात, असं का करतात, असं सुद्धा तिने जास्त विचारपूस नाही केली पाहिजे. कारण माझं सगळं लक्ष ध्यान धारणेमध्येच माझं सगळं लक्ष असतं आणि तिने माझ्यावर दृढ विश्वास हा ठेवला पाहिजे. जर माझ्या एखाद्या शब्दाच्या बाबतीत तिने तिच्या मनामध्ये जर शंका निर्माण झाली आणि तिला मनामध्ये जर काही हे झालं तर तिच्या विषयी मला प्रेम राहणार नाही. अशा प्रकारे ह्या भाषेत मुलीशी मी लग्न करू शकते. दक्ष राजाला सुद्धा ज्या वेळेला म्हणजे देवीने ज्या वेळेला दृष्टांत दिला त्यावेळेला तिने सुद्धा तो शब्द दक्ष राजाकडून वदवून घेतला की जर तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी जर काही असं आलं की बाबा म्हणजे हिला बोलवायचं नाही किंवा हिला सांगायचं नाही, सगळ्यांना सांगायचं पण हिला सांगायचं नाही, अशी जर काही भावना तुमच्या मनामध्ये जर निर्माण झाली तर मी त्या ठिकाणी निघून जाईल. अशा प्रकारे दक्ष राजाच्याकडून सुद्धा सतीने ते वचन मागून घेतलं होतं. असंच वचन नारायणाकडून आणि ब्रह्मदेवाकडून शिवाने मागून घेतलं की तिला माझ्याविषयी काही जरी शंका वाटली आणि मी काही जरी सांगतो नाही हे जर तिला ते खोटं वाटत असत तर ती माझ्या मनामधून उतरून जाईल, तिच्याविषयी मला प्रेम राहणार नाही. अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी कबूल करून घेतल्या. विवाहामध्ये सप्तपदी हा विधी होत असतो की त्यावेळेला या सगळ्या एकमेकांकडून त्या गोष्टी एकमेकांनी कबूल करून घ्यायच्या असतात. पण
महादेव अशी हुशार होते की त्यांनी आधीच या सगळ्या गोष्टी कबूल करून घेतल्या. सगळ्यांनी सांगितलं हो हो तुम्ही काही काळजी करू नका, सगळं तुमचं आम्हाला मान्य आहे, तुम्ही जसं म्हणताल तसं आम्हाला सगळं मान्य आहे. अशा प्रकारे त्यांनी ते सगळं कबूल करून घेतलं. मग त्यांनी विचारलं अशी मुलगी आहे तरी कोण, तुम्ही मला इतकं मागे लागू लागले लग्नाविषयी, पण आहे तरी कोण अशी मुलगी. मग त्यांनी ते सगळं सांगितलं. हे शिवाला माहित नाही अशातला भाग नाही, सगळं त्याच्याच याच्यामुळे चाललं. पण काही वेळेला अज्ञान घेतलं तर त्याच्यात बराचसा आनंद असतो. काही गोष्ट पाहून न पाहिल्यासारखी केली तरी त्याच्यात बऱ्याच वेळेला तो एक आनंद असतो, अज्ञानात आनंद असं ते म्हणतात. मग त्यांनी विचारलं की बाबा कोण मुलगी काय आहे, तुम्ही ते सगळं विस्तार करून मला सांगा. मग त्यांनी ब्रह्मदेवाने सांगितले दक्ष नावाची जी राजा आहे त्याच्या पुत्रीशी तुमचा विवाह करायचा, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि सांगितल्याच्या नंतर त्यांनी विचार केला ठीक आहे बाबा काही हरकत नाही. आणि ती आता एक प्रकारचं विशिष्ट व्रत तिचं चालू आहे आणि त्या व्रताच्या माध्यमातून ती निश्चितच तुम्हाला प्रसन्न करून घेईल असंही त्यांनी तिला सांगितलं. आणि पार्वतीचं योगायोग कसा असतो, घडून यायचं असले तर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडून येतात आणि नसल घडायचं तर ते होतही नाही. मग त्या ठिकाणी पार्वतीची तपश्चर्या पूर्ण व्हायला लागली आणि शिवाने त्या ठिकाणी अवतरित झाले. आणि शिव त्या ठिकाणी अवतरित झाल्याच्या नंतर त्यांनी तिला आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्याच्या नंतर काय पाहिजे काय नाही सांग म्हणे. काही वेळेला असं होतं एखादं कोणाला पाहिलं की माणूस त्याच्या मागेच गुरफटत जात, तसंच शिवाचं झालं. शिवाने पार्वतीला पाहिलं आणि तिलाही काय मागावं हे समजेना. आणि मग डायरेक्टच त्यांनी शिवाने प्रपोजलच ठेवून दिली किंवा तू माझी पत्नी होय असं त्यांनी डायरेक्टच तिला सांगितलं. सांगितल्याच्या नंतर काय झालं की पार्वतीला बोलायचं काही विषयच राहिला नाही, काही फोन करायचं काम नाही, काही पत्र पाठवायचं काम नाही, काही नाही, सरळच बोलणं झालं. सरळच तो विषय झाल्यामुळे काही विषयच राहिला नाही, काही हाव नाही, काही म्हणायचा विषयच राहिला नाही. तर आनंद झाला. त्या ठिकाणी भगवंतांनी तिला सांगितलं, भगवंत तिच्या देहामध्ये त्यांनी सूक्ष्म रूपामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला आणि आनंदित झाली. सती आपल्या घराकडे आली. घरी आल्याच्या नंतर इतकं तिला आनंद झाला की ती आई बाबांना काहीच सांगायला तयार नाही किंवा ते मनात इतका आनंद झाला की ती काही सांगू शकू नाही लागली. मग तिच्या ज्या सखी होत्या मैत्रिणी, त्या मैत्रिणीने काय केलं की सगळं घडलेला वृत्तांत त्या ठिकाणी दक्ष राजाला आणि वीरणा जी तिची आई आहे त्यांना सगळ्यांना तो वृत्तांत त्या ठिकाणी सांगितला. आणि वृत्तांत सांगितल्याच्या नंतर तिने जो नंद नावाचं जो व्रत त्या ठिकाणी केलं होतं ते व्रत सुद्धा त्या ठिकाणी सफल झालं. आणि सगळीकडे जिकडे तिकडे आनंद, काय करावं काय नाही अशा प्रकारे त्या गोष्टी त्या ठिकाणी चालल्या. आणि पार्वतीने आई वडिलांना नमस्कार केला. चांगलं काम असो, तुम्हाला मनामध्ये कधी शंका असो कुशंका असो, आपण आपले जे ज्येष्ठ असतात त्यांचं मार्गदर्शन तुम्ही अवश्य घ्या. चांगलं जरी काम झालं तर खूप त्या कामामध्ये तुम्ही इतकं वाहून जाऊ नका की तुम्हाला कोणाचीच आठवण राहणार नाही, असंही तुम्ही करू नका. आनंद असो दुःख असो सगळ्यांना आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींना त्या सगळ्या गोष्टी सांगा. काही गोष्टी अशा असतात की त्याच्यातून सहज मार्ग आपल्याला निघून जातो. नाही तर बऱ्याच वेळेस हे काय करणार, यांना काय माहिती, यांच्या वेळेस असं काही होतं का. पण कुठेतरी बोललेलं असतं ते माध्यमातून कुठेतरी आपल्याला सहज मार्ग निघून जातो. म्हणून आनंद असो दुःख असो हे सगळ्यांना एकमेकाला सांगा. बऱ्याच वेळेस एखादं क्षुल्लक काम असतं ते होणार नसतं, पण आपण कोणाला तरी सांगितलं की ते लगेच त्याच्यातून आपल्याला मार्ग निघतो, ते कार्य आपलं त्या ठिकाणी होऊन जात. सतीला खूप आनंद झाला. त्या आनंदाच्या भरामध्ये तिने आपल्या आई वडिलांना वंदन केलं, नमस्कार केला आणि खूप आनंदाच्या याच्यामध्ये ती आपल्या आपल्या ग्रहामध्ये त्या ठिकाणी निघून गेली. आता दक्ष राजाला प्रश्न पडला की बाबा हे तर सगळं झालंय, पण आता आपण जायचं कसं, महादेवाकडे जायचं कसं. हिने तर आपल्या मुलीने हे सगळं ठरवलं, ठरवून आली, लग्न सुद्धा ठरवून आली, सगळं झालं, पण आता आपण महादेवाकडे जायचं कसं. आणि त्या ठिकाणी ते असं विचार करत असताना त्या ठिकाणी ब्रह्मदेव अवतरित झाले.
आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी सांगितले की बाबा असा असा प्रकार आहे आणि महादेवाचा विवाह आपल्याला तुझ्या मुलीशी सतीशी करायचा, अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी सगळं सांगितलं. आणि तिकडे काय विचारतात, तिकडे महादेवाचे सुद्धा मन चलबिचल, बाबा काय होतं काय नाही, काय होतं काय नाही, अशा प्रकारे महादेवाचं मन सुद्धा त्या सतीकडे लागलं. त्या ठिकाणी महादेवाचा निरोप घेऊन ते त्या ठिकाणी आले की बाबा आता ब्रह्मदेवाने सांगितलं आपल्याला विवाहाचं कार्य करायचंय आणि तुम्ही त्या विवाहाच्या तयारीस लागा, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि सांगितल्याच्या नंतर काय करू, मी काय सेवा करू काय नाही, अशा प्रकारे त्यांची ती चर्चा चालू झाली. आणि दक्षाकडे त्यांनी विवाहाचा प्रस्ताव त्या ठिकाणी त्यांनी मांडला. आणि विवाहाचा प्रस्ताव मांडल्याच्या नंतर नाना प्रकारचे त्या ठिकाणी साधू संत त्या ठिकाणी यायला लागले आणि एकमेकाचा निरोप त्या ठिकाणी हातोपात एकमेकाला द्यायला लागले. त्यावेळेला पत्रिका किंवा असा काही प्रकार नसावा, एकमेकाच्या हातोपाती सगळ्यांना तो निरोप त्या ठिकाणी ते देत गेले. आणि पार्वतीचा आणि शिवाचा विवाह करण्याचा त्या ठिकाणी तो प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवला. तो प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर झाला आणि विवाह करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी निश्चय केला. इति रुद्र संहितायां षोडशोऽध्याय गूढः. हरे नमः. निमंत्रण पाठवत गेले, सगळीकडे निमंत्रण पाठवलं. आणि ब्रह्मदेव पुन्हा सांगायला गेले की महाराज तुम्ही काही इतकी चलबिचल होऊ नका, विवाह कार्य करायचंच आहे, पण तुम्ही थोडासा धीर धरा, अशा प्रकारे त्यांनी शिवास सांगितलं. आणि शिवाला सांगितलं, शिवाला वृषभध्वज म्हणजे वृषभ म्हणजे नंदीवर बसलेला आहे, त्याच्यामुळे त्याचं नाव वृषभ. आणि ध्वज म्हणजे शिवाचं जे ध्वज आहे किंवा झेंडा आहे, त्या झेंड्यावर वृषभाचं चिन्ह आहे. प्रत्येक देवतेचं ज्याचं त्याचं हे आहे की त्याचं ते वाहन आहे, त्याचं चिन्ह त्या ध्वजावर त्या ठिकाणी आलं. गणपतीच्या याच्यावर मूषकाचं आहे, अशा प्रकारे देवीचं जे आहे त्याच्यावर वाघाचं चिन्ह आहे. तर यज्ञ याग किंवा मोठे विधी ज्या वेळेला होतात त्या विधीच्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात. मग अशा प्रकारचं ध्वज आणि वृषभावर बसून त्या ठिकाणी शिवांना त्या ठिकाणी निघण्याचं त्यांनी सांगितलं. दक्ष राजाच्या मार्फत त्या ठिकाणी निरोप दिला. त्यावेळेला सुद्धा मुहूर्त ह्या गोष्टी सगळ्या पाहिल्या जात होत्या. देवाचं जरी लग्न आहे तर उगाचच चालले बाबा देवाचं लग्न आहे त्याला काय करायचं मुहूर्त वगैरे, पण सगळ्यांना संतुष्ट करत 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 पुढे चालायचं ते कार्य. हे प्रत्येकाला संतुष्ट करायचं, प्रत्येकाला काही ना काहीतरी द्यायचं आणि पुढे चालायचं. म्हणजे लग्नामध्ये गोंधळ होत नाही. नाही तर मग अमुक झालं तमुक नाही झालं, याला कपडे घेतले त्याला नाही घेतले, अशा प्रकारचे वाद त्या ठिकाणी पुढे उभे राहतात. असंच राहिलं तसंच राहिलं तर त्याच्याकरता सगळ्यांना संतुष्ट करत सगळ्यांना सांगत 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 सगळेजण चला बाबा आता कसं काय करायचंय, आपल्याला निघायचंय, आपल्याला चालायचंय, अशा प्रकारे शुभ मुहूर्तावर त्या ठिकाणी शिव त्या ठिकाणून निघाले. निघाल्याच्या नंतर मग त्यांनी काय सांगितलं ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाच्या आधी तुमची जे मुलं आहेत तुम्ही त्यांना सोबत घ्या, आपले जे पार्षद आहे, कारण वराडी दिसले पाहिजे ना, नाही तर मग हा एकटाच म्हणजे याचं काही खरं दिसत नाही बाबा. हा एकटाच कस काय आला म्हणजे याला काही कोणी मागे पुढे विचारणार दिसत नाही, आपल्या पोरीचं काही खरं नाही. म्हणून त्या एक दोन बसा जीपा ट्रका आपल्याला त्या दिसल्या पाहिजे ना भरलेल्या. तर मग मरीचे नावाचे जे त्याचे ब्रह्मदेवाचे पुत्र होते त्यांना सुद्धा सोबत घेतलं. पार्षद होते त्यांना सुद्धा त्यांनी सोबत घेतलं. शिवभक्त सुद्धा त्या ठिकाणी. आणि शिवाला सुद्धा सांगितलं तुझे जेवढे भक्त असतील त्यांना घेऊन चाल बाबा, आपल्याकडून खूप लोक आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी दिसलं पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येकाला सांगत सांगत त्या ठिकाणी ते निघाले. आणि निघाल्याच्या नंतर त्यांनी मुहूर्त कोणचं पाहिलं, चैत्र मास.
चैत्र मास शुक्ल पक्षी त्रयोदशी रविवार पूर्वा फाल्गुना नक्षत्र त्या दिवशी होतं आणि ब्रह्मा विष्णू आणि समस्त देवता हे सगळे मिळून त्या ठिकाणी विवाहाच्या मार्गाने त्या ठिकाणी निघत गेले आणि त्या विवाहाच्या मार्गाने ते त्या ठिकाणी निघाले. आणि पूर्वी काय आपल्यासारखं गाड्या किंवा बस अशा नव्हता किंवा रात्री निघाले सकाळी तिथे पोहोचले तर बराचसा कालावधी त्या ठिकाणी त्या पोहोचण्यासाठी लागत होता. म्हणून सगळे जण गण त्या ठिकाणी घेतले, व्याघ्र घेतले, सर्प घेतले, अशा प्रकारचे त्यांचे जे आयुध आहेत त्यांचे जे उपयोगाचे आहेत ते सगळे जण त्या ठिकाणी घेतले. आणि शिव महाराज त्या ठिकाणी नंदीवर आरूढ झाले आणि नंदीवर आरूढ त्या ठिकाणी निघाले. निघता 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 त्या ठिकाणी ते दक्ष राजाच्या द्वाराजवळ येऊन थांबले. जसं आपल्या स्वागत करण्यासाठी आपण थांबतो किंवा कोणाला थांबवतो, पण विशिष्ट जर पाहुणे येणार असले तर मग आपण त्या ठिकाणी आपणच थांबतो. तसं महादेव येणार आहे म्हणून दक्ष राजा स्वतः त्या ठिकाणी हजर राहिले आणि त्यांनी सगळ्यांचं स्वागत केलं. विधीपूर्वक त्यांचं पूजन केलं. पूजन केल्याच्या नंतर देवता त्या ठिकाणी आनंदित झाले आणि त्यांचे मानसपुत्र मरीचादी त्या ठिकाणी ते सगळे त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि हळूहळू विवाह कार्याची त्या ठिकाणी सुरुवात करण्यात आली. आणि विशिष्ट ग्रहांचं बल आणि सगळ्या गोष्टी पाहून त्यांनी विवाह कार्यासाठी त्या ठिकाणी आरंभ केला आणि विवाहाची तयारी त्या ठिकाणी सुरुवात केली. इति श्री रुद्र संहितायाम अष्टदशोऽध्यायः. बोलवा त्यांना दोघं आले का जावई पाठ जय शिव शंकर महेश्वरम जय शिव शंकर जय शिव शंकर महेश्वरम जय शंभु दिगंबर भूतेश्वरम जय शंभु दिगंबर भूतेश्वरम जय शिव शंकर महेश्वरम जय शिव शंकर महेश्वरम जय शंभु दिगंबर भूतेश्वरम जय शंभु दिगंबर भूतेश्वरम जय शिव शंकर महेश्वरम पशुपति त्रिपुरारी गंगाधरम पशुपति त्रिपुरी गंगाधरम त्र्यंबकं लूमा प्राणेश्वरम त्र्यंबकं लूमा प्राणेश्वरम जय शिव शंकर महेश्वरम
लोकेश्वरम् नीलकण्ठकन्दर्पलोकेश्वरम् आशुतोषं प्रभुबालचन्द्राधरम् आशुतोष प्रभुबालचन्द्रधरम् जय शिव शङ्कर महेश्वरम् जय शिव शङ्कर महेश्वरम् जय शम्भु दिगम्बर भूतेश्वरम् जय शम्भु दिगम्बर भूतेश्वरम् जय शिव शङ्कर महेश्वरम् जय शिव शङ्कर महेश्वरम् हा होऊन जाऊ नंतर सुरू झालं ना. अक्षता द्या सगळ्यांना. अक्षत देऊन टाक. अक्षता दिल्या का सगळ्यांना? नाही, नंतर लग्न लागलं. एवढं सात-आठ टोपी घाला ना. एक हात तुम्ही घाला. टोपी जिथे होती बघा. काय? देखील यांची टोपी. जास्त एकदम घे आणि एकदम घे. द्या. त्यांचे कपडे गंध लावून कपाळी गंध लावा. सगळ्यांना गंध लावा. अक्षता वाटा सगळ्यांना. मोबाईल मध्ये सगळे घ्या बरं का. पुन्हा प्रसंग काय गंधाची वाटी होती की सगळ्या रेकॉर्ड करत शूटिंग चालू आहे. फोटो पण काढले त्याच मला पुढे आले. शिव पार्वती चिंतन सावधान प्रारंभे विनते करो गणपते विद्या दया सागरा ज्ञान त्वहरो निबोधि मदिरे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःखावघे देशांतरा पाठवे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवे शिव पार्वती चिंतना सावधान सावधान अस्य जगरे नवस्यात् काञ्चन सिन्धु पात्रे सुरतर वर्षा कालेखने पात्रमूर्वे लिखिले ग्रहीतवा शारदा सर्वकाला तरपितव गुणानाम् ईशपारान्यदाति शिव पार्वती चिंतना गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनया चर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जलय समुद्र सहित कुर्वन्तु मंगलम शिव पार्वती चिंतन सावधान सावधान यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुता सोनुवन्तरे वेसवै
पराक्रमोपनिषदै गायन्ति समगा जानव सीतसद्गतेन मनसा पाठ्यन्ति योगिनो यस्यान्ता न विदो सुरगणा देवाय तस्मै नमः शिव पार्वती चिंतना कुलदेवताश्चिंतना ग्रामदेवताश्चिंतना वराडी सावचित्त ब्रह्मा मुरारे श्रीपुरांतकार्ये भानोषजे भूमिसुतो बुधाश्च गुरुश शुक्राश्च राहुकेतो सर्वे ग्रहा शान्तिकरा भगवन्तु शिव पार्वती चिंतना तदेव लग्नो सुजनन्द देव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देव बलं तदेव लक्ष्मीपदे ते मनसा स्मरामि शिव पार्वती चिंतना अंतरपट सावचित्त सावचित्त देशमुख काका सरकार माझ्याकडे बघा फोटोवाल्याकडे बघून स्माईल करा खुर्च्या आहेर स्वीकारला जाणार ते पण